अंजनगाव सुर्जी नगर परिषदेत खळबळ, निविदा प्रक्रियेत नगराध्यक्षांचा हस्तक्षेप व्हायरल व्हिडिओने वाढला वाद. अंजनगाव सुर्जी नगर परिषदेत मोठा वाद समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या निविदा प्रक्रियेत थेट नगराध्यक्षांनी हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे आणि या सगळ्या प्रकरणाला आणखी रंग चढवला आहे. एका व्हायरल व्हिडिओने अंजनगाव सुर्जी येथील नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप कंत्राटदार नितीन दातीर आणि आरोग्य सभापती प्रवीण नेमाडे यांनी केला आहे. दोघांनी याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर केली असून प्रशासनात खळबळ उडाली आहे. तक्रारीनुसार 16 एप्रिल 2026 रोजी आरोग्य विभागाच्या कामासाठी निविदा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. निविदा भरण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2026 होती. मात्र ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने न राबवता त्यात नगराध्यक्षांनी थेट हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे मी सांगितल्याशिवाय कुणाचीही पावती फाडू नये असे आदेश नगराध्यक्षांनी संबंधित कर्मचाऱ्याला दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे केवळ ठराविक कंत्राटदारालाच फायदा करून देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान एका कंत्राटदाराने तयार केलेली व्हिडिओमध्ये संबंधित कर्मचारी थेट नगराध्यक्षांना फोन करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणाला अधिकच तोंड फुटले आहे. नगर परिषदेकडून अविनाश गायगोले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की सदर कामे महत्त्वाची आहे. गुणवत्ता राखली गेली पाहिजे. अनियमितता आढळल्यास फेरविचार केला जाईल. तर मुख्याधिकारी विजय लोहकर यांनी सांगितले की मी सध्या अमरावती येथे आहे. सोमवारी परत आल्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल. या सर्व आरोपामुळे अंजनगाव सुर्जी नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते आणि सत्य काय आहे याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नहीं तो मेरे को तुम ट्रीटमेंट दो कि नगराध्यक्ष नहीं बोला करके, फिर मैं करता क्या करने का है तो मेरे को। अभी तक भी नहीं हो गया ऐसा बाबा, काय को डालते तो पहले मैनेज कर लेना ठीक है। हम भी भाजपा के पदाधिकारी है ना। तो मेरे को नीचे दो क्या बोल रहा अध्यक्ष साहब ने बोला था ऐसा नहीं रहेगा। पेपर में आने के बाद हम भरने को तैयार है ना, ऐसा थोड़ी रहता। तुम स्टेटमेंट दो ना, आओ पालो मेरे को चलो। ऐसा थोड़ी रहता अध्यक्ष बोलेंगे, ऐसा थोड़ी रहा करता। तुम काय के कर्मचारी अध्यक्ष के कर्मचारी है कि गवर्नमेंट के आदमी है, इतना बोलो मेरे को सिर्फ। अभी तो कमेटी नहीं 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 गवर्नमेंट के आदमी है कि नगराध्यक्ष के आदमी है, मेरे को बोलो इसलिए। पगार कौन दे रहा तुम्हारे को? वो बात तुम्हारी सही पगार है। कौन दे रहा? गवर्नमेंट दे रहा कि नगराध्यक्ष दे रहा? नहीं तुमने नहीं नहीं ऐसा होना चाहिए, बात करो। तुमने नहीं, चुनकर दी ना नहीं, अध्यक्ष साहब मेरे को, को पब्लिक पावत्या ने होना। नहीं नहीं मेरे को पावत्या होना। पब्लिक ने अध्यक्ष साहब को चुनकर दी ना। वो नहीं बोल रहा मैं, तुम काम किसका कर रहे हैं? गवर्नमेंट के आदमी है तुम। वो तो है। नगराध्यक्ष 5 साल के वास्ते है ना, तुम 5 साल के वास्ते है क्या? वो तो फिर मेरे को नियम से पावते दो। तुमने 9 तारीख को पेपर को दिया ना ये बातमी, टेंडर लगाया ना तुमने, तो हम दे सकते ना, मिले ना नहीं मिले हमारा प्रश्न है वो, लेकिन हमारे पावते पढ़ो ना। तुम्हारी बात सही है, मानने है मेरे को। पावते पढ़ो मेरे, नहीं तो मेरे को लिख के दो कि नगराध्यक्ष ने बोला करके मेरे को एक तुम्हारे लेटर पर तुम्हारा नाम डालो वहाँ पर। तुम नगराध्यक्ष का आदमी है कि मैंने तो अभी सबको बुला था यहाँ पर, पत्रकारों को टाइम दे दो, तो पावते हो ना। बिजी वाला क्यों पावते पढ़ो? नहीं वो तो कंप्यूटर उधर है ना, वो भी नेट की अभी तक के पावते दिए तुमने, मेरे को बताओ फिर पावते किसके बारे में। चलो बोलो ना, नितिन दातीर भी आया बोला पावते। अध्यक्ष साहब ये नितिन भाऊ दाते बोलते मेरे पावता फाड़ो, कुर्ती करो बोलते मेरे को पावता। दे हाँ हेलो दादा मी पावत्या फाडायला आलो। मला दोन वेळा आलो।
तेरा उसमें कुछ भी नहीं नहीं। बस मैं कहीं भी फंसा हुआ हूँ।